जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SYBCom सेमिस्टर 4मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाकीच्या देखील सब्जेक्टच्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटतील किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये बघायला भेटतील. म्हणून तुम्ही आत्ताच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण की SYBCom सेमिस्टर 4मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट नेमकी कसा असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल. एकूण तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी तुमचा पहिला प्रश्न असणार आहे तो म्हणजे MCQ. पण तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे की कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंगचा पेपर 50 मार्कासाठी असेल. यासाठी पासिंगला तुम्हाला किमान 20 मार्क पाडणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला पेपर सॉल्व करण्यासाठी 2 तासाचा टाईम दिला जाणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न हा क्वेश्चन नंबर 1A MCQ असणारे 5 मार्काला. क्वेश्चन नंबर 1B मॅच द फॉलोइंग पेअर्स असणारे 5 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 राईट शॉर्ट नोट्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहे, म्हणजे एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्कासाठी विचारली जाणार आहे. क्वेश्चन नंबर 3A हा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जातो. तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ स्टोअर लेजर अकाउंट अंडर द फिफो मेथड, लिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड, सिम्पल ॲव्हरेज मेथड या पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं. आणि यामध्ये कधीकधी कॅल्क्युलेशन ऑफ क्लोजिंग स्टॉक हा पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावतात. आणि हा क्वेश्चन नंबर 3B हा तुम्हाला 8 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B हा कॅल्क्युलेट द लेबर टर्नओव्हर रेट आहे अंडर द सेपरेशन मेथड. नंतर रिप्लेसमेंट मेथड आणि फ्लेक्स मेथडनुसार तुम्हाला काय करायचे आहे, लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि यासाठी तुम्हाला 7 मार्क दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4A जो काही दिलेला आहे तो आहे तुमचा ज्याला आपण टोटल अर्निंग तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे किंवा कॅल्क्युलेशन ऑफ वेजेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. यासाठी तुम्हाला टेलर डिफरन्शियल पीस रेट सिस्टीम आहे, हाल्से प्रीमियम प्लॅन आहे किंवा रोवन प्लॅन आहे. या कोणत्याही 1 किंवा 2 पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करायचं आहे. आणि यासाठी देखील तुम्हाला 8 मार्क आहे. आणि क्वेश्चन नंबर 4B हा तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, त्यासाठी 7 मार्क असणार आहे. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1ला 10 मार्क, क्वेश्चन नंबर 2ला 10 मार्क, क्वेश्चन नंबर 3ला 15 मार्क आणि क्वेश्चन नंबर 4ला 15 मार्क, असे मिळून टोटल 50 मार्कासाठीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्नांची तयारी करून ठेवा. तुम्हाला काही शॉर्ट नोट्स देतो आहे, तेवढ्या जरी शॉर्ट नोट्स केल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे पडून जातील. नंबर 1 शॉर्ट नोट्स आहे डिफरन्स बिटवीन बिन कार्ड अँड स्टोअर लेजर. दुसरे आहे जॉब ॲनालिसिस अँड जॉब इव्हॅल्युएशन. दोघांपैकी एक शॉर्ट नोट्स इथे विचारली जाईल. तिसरे आहे स्टोअर लोकेशन अँड लेआउट. ओके, त्यानंतर आहे पुढचं मेथड्स ऑफ कोडिफिकेशन. तुम्ही कशा पद्धतीने कोडिफिकेशन करू शकता त्या पद्धतीने चॅप्टर नंबर 1 मधला हा पार्ट्स दिलेला आहे. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ टाईम किपिंग किंवा टाईम बुकिंग. ओके, किंवा नुसतं तुम्हाला टाईम किपिंग अँड टाईम बुकिंग यावरती पण शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे मेरिट रेटिंग. ओके, नुसतं मेरिट रेटिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेरिट रेटिंग असा देखील शॉर्ट नोट्सला प्रश्न येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे डायरेक्ट कॉस्ट. त्याच्यानंतर आहे कम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग, ज्याला आपण CAM असं म्हणत असतो. नेक्स्ट आहे ERP, ज्याला आपण एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग असं देखील म्हणत असतो. नेक्स्ट आहे डिफरन्स बिटवीन टाईम किपिंग अँड टाईम बुकिंग. ओके, या दोघांपैकी एक पण डिफरन्स येऊ शकतो. नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ लेबर टर्नओव्हर. ओके, या पद्धतीने देखील शॉर्ट नोट्स विचारली जाईल किंवा नुसतं लेबर टर्नओव्हर या नावाने पण शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. किंवा लेबर टर्नओव्हर तुम्ही कशा पद्धतीने कमी करू शकता त्याला आपण रेमेडीज ऑफ लेबर टर्नओव्हर असं देखील म्हणू
शकतो त्या पद्धतीचे देखील शॉर्ट नोट्स विचारण्याची जास्त शक्यता आहे. नेक्स्ट आहे ब्रॉड क्वेश्चन्समध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 4B मध्ये हा प्रश्न 7 मार्काला विचारले जातील. टोटल इथे मी तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहे. हे सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या करून ठेवा. त्यानंतर इथे पहिला प्रश्न ब्रॉड क्वेश्चनमध्ये आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ERP म्हणजेच एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणजे काय आणि स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ERP सिस्टीमचे इम्प्लिमेंटेशन करण्याचे काय काय ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे ते एक्सप्लेन करा. असा हा प्रश्न ब्रॉड क्वेश्चनसाठी 7 मार्काला विचारला जाणारा आहे. दुसरा आहे, एक्सप्लेन द ब्रीफ द टाइप्स ऑफ ERP सिस्टीम. ओके. त्यानंतर तिसरा आहे, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ GIT मीन्स जस्ट इन टाईम अँड स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आणि लास्ट आहे, व्हॉट इज CAM दॅट इज कम्प्युटर ॲडेड मॅन्युफॅक्चरिंग. एक्सप्लेन दी ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. या पद्धतीने ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक चॅप्टरचा एक एक ब्रॉड क्वेश्चन तुम्ही करून ठेवायला हवा. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला SYBCOMच्या सेमिस्टर 4मधील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण या ठिकाणी सांगितलेला आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील सांगितलेले आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. टेक केअर. या यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. हा व्हिडिओ आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.